नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सोनपेठ येथे आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीमध्ये जनता दरबार संपन्न। सोनपेठ येथे आमदार राजेश विटेकर यांनी दिनांक 13 जुलै रोजी तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते। नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचून त्याचे जलद गतीने निराकरण व्हावे या उद्देशाने आमदार राजेश विटेकर यांनी जनता दरबार आयोजित केला होता। यावेळी महसूल, ग्रामविकास, नगर परिषद, कृषी, सार्वजनिक बांधकाम, एसटी महामंडळ, महावितरण, जलसंपदा, आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण, महिला व बाल विकास, अन्न व नागरी पुरवठा, पोलीस प्रशासन, वन विभाग, रोजगार हमी योजना आदी विभागांशी संबंधित तक्रारी व मागण्या नागरिकांनी मांडल्या। आमदार राजेश विटेकर यांनी जनता दरबारात आलेल्या अर्जांची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। जनतेची कामे तत्परतेने करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। या जनता दरबारास उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार सुनील कावरखे, मुख्याधिकारी युवराज पौळ, गटविकास अधिकारी मधुकर कदम, तालुका कृषी अधिकारी प्रियांका कावरे, मदनराव भोसले, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, विठ्ठलराव सूर्यवंशी, श्रीराम भंडारे, उपसभापती पद्मसिंह देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उत्तम जाधव, दिगंबर भाडुळे पाटील, नगर परिषदेचे एम खान, विठ्ठल कराड, सुभाष पवार, गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण, संदीप लष्करे आदींसह अधिकारी, कर्मचारी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी मंजूर मुल्ला, सोनपेठ, परभणी। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। आपल्या महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी घेतलाच पाहिजे। कृषी विभागाच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आहेत किंवा आपल्या जे काही मध्यंतरी झालेला वादळ होतं त्याच्यामध्ये पंचनामे झाले नाहीत आणि त्यांना अद्यापही कोणाला तशा पद्धतीची मदत मिळाली नाही। कृषी विभागाने तहसील संयुक्तरित्या मी मॅडम आपल्याला विनंती करतो की त्याच्यावर लवकरात लवकर त्यांचे पंचनामे असतील किंवा त्याचा अहवाल तयार करून आपण लवकरात लवकर त्या संबंधित ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आपण त्याचं जी काही मदत आहे शासनाची लवकरात लवकर आपण मिळवून द्यावी। आता काही लोकांनी माझ्याकडे निवेदन दिले। सोनपेठची प्रशासक असताना मी धोरणात्मक निर्णय पारित करते, दैनंदिन जे काम करायचं आहे ते मुख्याधिकारी करतात। मला हे लक्षात येत नाही की ही माणसं जर एवढी 9 महिने काम करत होती तर मुख्याधिकाऱ्यांनी ती बाब माझ्यापर्यंत आतापर्यंत का नाही आणली? हा एक पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की मी कोणतीही फाईल कधीही अडवली नाही किंवा मी पाहिलं नाही, कारण सीओ हे तिथलं दैनंदिन काम पाहतात आणि त्यांनी जे काही काम सुचवलं ते मी अगदी विना सह्या म्हणजे विना तक्रार मी सह्या करून दिल्या। मग आता एवढा जर जीवन मरणाचा प्रश्न आहे, जर दैनंदिन त्यांचा पगार थांबलाय तर सीओनी ते आतापर्यंत लक्षात आणून द्यायला पाहिजे होतं। हा पहिला भाग। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।